मातीचा सुगंध, ताज्या मसाल्यांची चव आणि शेकोटीवर शिजणारी एक भन्नाट डिश. आज आपण बनवणार आहोत अलिबाग मधील एक खास पारंपरिक पदार्थ, पोपटी. पण आजची पोपटी थोडी वेगळी आहे, कारण आज आपण यात वापरणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, जो मी तुम्हाला नंतर सांगणार आहेच. या इन्ग्रेडियंटमुळे पोपटीला भन्नाट चव येणार आहे आणि एका खास पद्धतीने आपण पोपटीला लागणारे सर्व पदार्थ मडक्यात कसे भरायचे हे देखील दाखवणार आहे. मग या भन्नाट पद्धतीने बनणारी अलिबागची प्रसिद्ध पोपटी कशी तयार होते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली करिश्मामध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत कोकणातील खास पारंपरिक डिश, पोपटी. मातीच्या मडक्यात पानाच्या सुगंधात शिजलेली ही पोपटी म्हणजे अगदी लाजवाब चव. पोपटी खरी संध्याकाळी करायची आहे, पण आता चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवणार, कारण की जेवढं मॅरिनेशन आपण लवकर करू तेवढी आपल्या चिकनची टेस्ट चांगली येईल. पोपटी ही मातीच्या मडक्यातच बनवली जाते, कारण मातीच्या भांड्यात मसाले, चिकन आणि भाज्या मामुर्डीच्या पानांसोबत भरून मंद आचेवर शिजवल्यावर त्या मातीचा आणि मामुर्डीच्या पानांचा हलका सुगंध पदार्थात उतरतो. त्यामुळे पोपटीची चव अजूनच अप्रतिम लागते. आता पोपटीसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपण नॉनव्हेज पोपटी करणार आहोत, तर चिकन घेतलं इथे. हे 1.5 किलो चिकन आहे. त्याच्या शेजारी अंडी आहेत, कांदा, बटाटे, रताळी घेतलेली आहेत, मटारीच्या शेंगा, वालाच्या शेंगा ह्या महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे पोपटीमधला. तंदुरी चिकन मसाला घेतलाय, मीठ, दही. हा अलिबाग स्पेशल कोकणी मसाला आहे. याचा व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे, जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे आणि बटर लागणार आहे. तर आता मम्मी पण आलेली आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. आता बाउलमध्ये 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यात आता आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट ऍड करतोय. आलं लसूण पेस्ट नंतर यामध्ये दही ऍड करून घ्यायचंय. फक्त दह्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचंय, जेणेकरून मॅरिनेशन आपलं चांगलं होईल आणि पाणी सुटणार नाही चिकनला जास्त. आता यात अलिबाग स्पेशल कोकणी मसाला ऍड करतोय. मसाला किंवा तिखट आपल्याला ज्याप्रमाणे चव लागते चवीनुसार आपण ऍड करायचंय, कमी जास्त. जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त ऍड करा, कमी तिखट हवं असेल तर कमी ऍड करा. आता यात चिकन तंदुरी मसाला ऍड करायचा आहे. चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं आहे. आता यात बटर ऍड करायचे आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही साजूक तूप सुद्धा ऍड करू शकता. आता चिकन व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घ्यायचंय आणि त्यासाठी सगळे इन्ग्रेडियंट्स छानपणे एकत्र मिक्स करून घ्यायचेत, म्हणजे मसाला चिकनला व्यवस्थितपणे लागेल. मॅरिनेशन पूर्ण झाल्यावर हे चिकन झाकून थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे चिकनला पाणी सुटत नाही आणि मॅरिनेशन सुद्धा एकदम छान होतं. मसाल्याची चव चिकनमध्ये छान मुरते आणि चिकन अजूनच टेस्टी लागतं. आता चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे मॅरिनेशन छान सेट होतं आणि संध्याकाळी जेव्हा आपण पोपटी बनवणार आहोत तेव्हा हे चिकन फ्रीजमधून बाहेर काढू, तोपर्यंत ते फ्रीजमध्येच ठेवणार आहोत. आता चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि पोपटी बनवण्यासाठी मामुर्डीचा पाला लागतो. तो कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. हा आहे मामुर्डीचा पाला. पोपटी बनवण्यासाठी हा पाला खूप महत्त्वाचा असतो. खरं तर याच्याशिवाय पारंपरिक पोपटी पूर्णच होत नाही. या पाल्याला एक वेगळीच सुगंधी चव असते आणि त्याचे काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे पोपटीची चव अजूनच खास होते. आता आपण मामुर्डीचा पाला बघितलेला आहे. आता आपलं पोपटीचं प्रिपरेशन झालेलं आहे आणि संध्याकाळी आपण आता पोपटी बनवणार आहोत. आता एक इम्पॉर्टंट टिप आहे. पोपटी बनवताना चिकन आणि अंडी फॉइल पेपरमध्ये रॅप करून घ्यायची आहेत. फॉइल पेपरमध्ये रॅप केल्यामुळे अंडी सुरक्षित राहतात, अंडी स्वच्छ व व्यवस्थित शिजतात, तसेच अंडी फुटण्याची शक्यता देखील कमी होते. मग मम्मीनी सर्व अंडी अशाच पद्धतीने फॉइल पेपरमध्ये रॅप करून ठेवली. आता चिकनचे पीस सुद्धा फॉइल पेपरमध्ये रॅप करायचे आहेत, कारण आपण मडक्यामध्ये मामुर्डीचा पाला, वेगवेगळ्या शेंगा आणि इतर साहित्य भरतो. जर चिकनचे पीस तसेच ठेवले तर मामुर्डीच्या पाल्याचे तुकडे चिकनच्या पीसला चिकटू शकतात. चिकनचे पीस फॉइलमध्ये व्यवस्थितपणे रॅप केल्यामुळे त्यावर काही चिकटत नाही
आणि शिजल्यावर प्रत्येकाला वेगळा वेगळा पीस देणं सुद्धा सोपं होतं. त्याचबरोबर फॉइल पेपरमध्ये रॅप केल्यामुळे चिकन आतमध्ये छान रसाळ आणि व्यवस्थित शिजतं. त्यामुळे पोपटीची चव अजूनच छान लागते. एका बाजूला चिकन फॉइल पेपरमध्ये रॅप करणं चालू होतं. तेवढ्यात शशी काका पोपटीसाठी मामुरडीचा पाला घेऊन आले. पोपटी करताना हा पाला मडक्यामध्ये भरावा लागतो. त्यामुळे त्यांनी हा पाला नीट स्वच्छ धुवून घेतला. मग पोपटीसाठी आणलेल्या मटारीच्या आणि वालाच्या शेंगा सुद्धा मडक्यात भरण्याआधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या. आता शशी काकांनी मडक्यात पोपटीची लेअरिंग सुरू केली. सगळ्यात आधी मडक्यात मामुरडीच्या पाल्याचा लेअर लावला. मग पोपटीच्या दुसऱ्या लेअरमध्ये वालाच्या शेंगा, मटारीच्या शेंगा, बटाटे, कांदे आणि रताळी असे सगळे पदार्थ घालायचे आहेत. पण या लेअरमध्ये एक खास स्पेशल इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे ओवा. कारण ओव्यामुळे पोपटीला एक वेगळीच आणि खूप छान चव येते. त्यानंतर त्यामध्ये खडे मीठ सुद्धा टाकायचे आहे आणि सगळे पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मडक्यात भरायचे आहेत. मी आता ज्याप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीने सर्व वालाच्या, मटारीच्या शेंगा, बटाटे, कांदे आणि रताळी सुद्धा मडक्यामध्ये घालायची आहेत. ही सगळी सामग्री मडक्यात कशी भरली आणि लेअरिंग नेमकी कशी केली हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता सेकंड लेअरमध्ये सर्व पदार्थ घातल्यानंतर काका ज्या पद्धतीने मडके हलवून सगळे पदार्थ मिक्स करतात त्याप्रमाणे करायचे आहे. दुसरा लेअर लावल्यानंतर चिकन आणि अंडी हे दोन्ही पदार्थ या मडक्यात मावणार नाहीत, म्हणून आम्ही आणखीन एक छोटं मडकं घेतलं. या छोट्या मडक्यात सुद्धा मामुरडीच्या पाल्याचा पहिला लेअर लावला. आता दुसऱ्या लेअरमध्ये आपण शेंगा, कांदे, बटाटे आणि रताळी घातली आहेत. त्यावर पुन्हा एकदा मामुरडीच्या पाल्याचा छान असा लेअर लावायचा आहे. आता बाजूला छोट्या मडक्यात फॉइल पेपरने रॅप केलेली अंडी भरली. त्यावर थोड्याशा शेंगा भरल्या आणि वर मामुरडीचा पाला गच्च भरून हे मडकं पॅक करून टाकलं. आता हे छोटं मडकं शेकोटीत पोपटी शिजवण्यासाठी तयार आहे. इकडे छोटं मडकं पोपटीसाठी तयार झालं आणि दुसऱ्या बाजूला मम्मी फॉइल पेपरमध्ये चिकन रॅप करत होती. मॅरिनेशन फ्रीजमध्ये एकदम चांगलं सेट झालं होतं, त्यामुळे चिकनच्या पीसना अजिबात पाणी सुटलं नव्हतं. आता चिकनचे फॉइल पेपरमध्ये रॅप केलेले पीस मडक्यात भरायला सुरुवात केलेली आहे. हे चिकनचे पीस मडक्यात व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहेत. आता मडक्यात चिकनचे पीस भरून झालेले आहेत. आता ज्याप्रमाणे छोटं मडकं मामुरडीच्या पाल्याने पॅक केलेलं आहे, त्याचप्रमाणे मोठं मडकं सुद्धा मामुरडीच्या पाल्याने पॅक करायचं आहे. या मागचं खास कारण म्हणजे पोपटी शिजवताना हे मडकं आपण शेकोटीमध्ये उलटं ठेवतो. त्यामुळे जर मडकं व्यवस्थित पॅक केलेलं असेल तर आतले सगळे पदार्थ सुरक्षित राहतात आणि एकही पदार्थ बाहेर पडत नाही. त्यामुळे पोपटी अगदी छानपणे आणि व्यवस्थित शिजते. आता आपली पोपटीसाठी तयार केलेली मडकी पोपटी शिजवण्यासाठी शेकोटीकडे नेण्यात येत आहेत. आता इथे पोपटी लावणार आहे. पोपटीची शेकोटी तयार करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर मामुरडीचा थर पसरवला. त्यावर पोपटीची मडकी अगदी अलगदपणे उलटी ठेवली. त्यानंतर ही मडकी सर्व बाजूंनी नारळाच्या चोडांनी व्यवस्थित झाकून घेतली, जेणेकरून शेकोटीचा ज्वाळ मडक्याला समान प्रमाणात लागेल. यामुळे मडक्यातील पोपटीचे सर्व पदार्थ मंद आचेवर हळूहळू आणि अगदी उत्तम प्रकारे शिजतात आणि त्याला एक खास धुरकट सुगंधही येतो. मग नारळ सुपारीच्या झावळ्या, झाप वगैरे मडक्यांभोवती रचले. नारळ आणि सुपारीच्या झाडांच्या झावळ्या आणि झाप खूप लवकर पेट घेतात, त्यामुळे शेकोटी पटकन आणि जोरात पेटते. अशी चांगली धग तयार झाल्यावर मडक्यातली पोपटी एकसारखी आणि छान शिजते. आम्ही रात्री 8:15च्या दरम्यान पोपटी लावली. पोपटी व्यवस्थित पेटवल्यानंतर मडक्यातली पोपटी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासात छानपणे शिजून तयार होते. या वेळेत शेकोटीची हीट म्हणजेच धग मडक्याभोवती सारखी पसरते आणि आतले सर्व पदार्थ हळूहळू शिजत जातात. साधारण 15-20 मिनिटांनंतर वर ठेवलेले झाप आणि झावळ्या जळून जातात. त्यानंतर
खाली राहिलेली नारळाची चोडं जळून लाल बुंद होतात आणि त्यामधून निर्माण होणारी तीव्र धग मडक्याभोवती पसरते आणि त्याच उष्णतेमुळे आतली पोपटी हळूहळू छानपणे शिजत जाते. साधारणपणे थंडीतच पोपटी बनवण्याची परंपरा आहे, कारण मामुरडीचा पाला हा प्रामुख्याने थंडीच्या दिवसातच मिळतो. साधारणपणे त्याचा सीझन नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत असतो. आता आपली पोपटी छानपणे शिजून रेडी झाली आहे, पण ती खरोखर तयार झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी एक खास पारंपरिक पद्धत वापरली जाते. मडक्यावर हलकसं टकटक करून पाहतात. जर मडक्यातून टकटक असा स्पष्ट आवाज आला तर समजायचं की आतली पोपटी व्यवस्थित शिजली आहे. याशिवाय अजून एक सोपी खूण म्हणजे मडक्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं. जर ते पाणी लगेच वाफ होऊन उडून गेलं तर समजायचं की मडक्यात पुरेशी धग आहे आणि आपली पोपटी अगदी परफेक्ट शिजून तयार झाली आहे. आता आपली पोपटी छानपणे तयार झाली आहे. मडकी अजून खूप गरम असल्यामुळे ती काळजीपूर्वक उलटी करून बाहेर काढली जातात. मग झावळीच्या मदतीने काकांनी काळजीपूर्वक गरम मडकी उचलली आणि ती हळूच गोणीवर ठेवली. आमच्याकडे त्यावेळी तागाची गोण उपलब्ध नव्हती, त्यामुळे आम्ही प्लॅस्टिकची गोण आणली. पण मडकी खूप गरम असल्यामुळे थेट प्लॅस्टिकवर ठेवणं योग्य नव्हतं, म्हणून आधी त्या गोणीवर झावळ्या अंथरून घेतल्या आणि मग त्यावर काळजीपूर्वक मडकी ठेवली. अशा प्रकारे व्यवस्थित व्यवस्था करून ही गरमागरम मडकी सर्व्हिंगच्या ठिकाणी सहज आणि सुरक्षितपणे आणली गेली. गरमागरम मडक्यांमधून वाफा बाहेर पडत होत्या आणि पोपटीचा सुगंध सगळीकडे पसरला होता. मग चिमट्याच्या मदतीने दोन्ही मडक्यातून मामुरडीचा पाला काढला. मग अंडी आणि चिकन चिमट्याच्या मदतीने एक एक करून बाहेर काढली. तुम्ही इथे पाहू शकता की अंडी आणि चिकन फॉइल पेपरमध्ये व्यवस्थित रॅप केलेली आहेत, त्यामुळे ती अगदी सहजपणे बाहेर काढता येतात. त्यामुळे त्यांना मामुरडीचा पाला चिकटत नाही आणि ती व्यवस्थितपणे सर्व करून खाता येतात. मडक्यातून सर्व चिकनचे पीस काढून झाल्यानंतर त्यामधील छानपैकी शिजलेल्या वालाच्या आणि मटारीच्या शेंगा तसेच इतर भाज्या सुद्धा शशी काकांनी सावधपणे बाहेर काढल्या. मडक्यात शिजल्यामुळे या सर्व पदार्थांना एक अप्रतिम सुगंध येत होता. गरमागरम वाफाळती पोपटी तयार झाली होती आणि आता ती कधी खायला मिळते याचीच सगळ्यांना उत्सुकता लागली होती. सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत होते. आता पोपटी रेडी झालेली आहे. ह्या शेंगा वगैरे आहेत, नंतर इकडे हे चिकनचे पीस आहेत आणि अंडी. आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं आहे ते. हे आता चिकन मी ओपन केलं आहे. हा चिकनचा पीस अशा पद्धतीने दिसतोय, प्रॉपर कुक झाला आहे. वाफ पण येताना दिसते. मॅरिनेशन पण बघा कसं मस्त लागलं आहे. एकदम मस्त लागतं. टेस्टी पोपटी झालेली आहे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून या गरमागरम पोपटीचा मनसोक्त आनंद घेतला. जर तुम्हीही अशाच पद्धतीने पोपटी केली तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही ही पोपटी सीझनच्या शेवटी केली होती, पण तिची चव मात्र खूपच अप्रतिम लागली. तर फ्रेंड्स, तुमच्या भागातही अशा प्रकारची पोपटी करतात का हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो, आपली करिश्माला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.